दिव्य खजिना. एके दिवशी त्या बागेत काही स्वार्थी शिकारी शिरले. त्याला तसं तर त्या झाडाला कापायचं नव्हतं, कारण असे केल्यास ते पकडले गेले असते. त्यांनी एक वेगळीच युक्ती लढवली. त्यांनी पहिली फांदी म्हणजेच कार्यपालिकेला अधिकारशाही नावाच्या सोन्याच्या बेड्या घातल्या. दुसरी फांदी म्हणजेच विधिमंडळाला पैशाच्या आमिष दाखवले. आणि तिसरी फांदी म्हणजेच न्यायपालिका जेव्हा मोठमोठ्याने ओरडू लागली तेव्हा तिला विलंब आणि दडपण अशा पिंजऱ्यात उभे केले. आणि सर्वात महत्वाची म्हणजे चौथी फांदी प्रसार माध्यम, जिच्या मागेची रक्कलदार होती, तिला प्रायोजित सत्य आणि TRP नावाच्या अफूची नशा देऊन शांत करण्यात आले. आता त्या भव्य जनता वृक्षाच्या चारही फांद्या बांधल्या गेल्या आहेत. त्याच्या बुडाशी असलेला संविधान नावाचा खजिना आता उघडा पडला आहे. लोकशाहीचे स्वातंत्र्य आणि समता नावाची इच्छा तर आज ओढून काढल्या जात आहे. लोकशाहीची आत्मा आज याच पिंजऱ्यात या दडपणात घुसमटून ओरडत आहे आणि तिचे वस्त्रहरण होताना आज आपण सर्व याच बागेतील प्रेक्षक म्हणून उभे आहोत. नमस्कार, मी आर्या गणेश जाधव आपल्यासोबत विषय मांडत आहे लोकशाहीचे वस्त्रहरण, कोसळते स्तंभ, न्याय, माध्यम, जनता ही लोकशाही. सुमारे 3000 वर्षांपूर्वी ग्रीसमधून मानव नावाच्या प्राण्याचा माणसाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि अगदी काल म्हणजेच 75 वर्षांपूर्वी ही लोकशाही आपल्या भारतात आली आणि मानवाचा प्राण्यापासूनचा प्रवास मानवावर येऊन थांबला. आता हाच 3000 वर्षांचा प्रवास उलट चालू झालाय की काय? मानव पुन्हा प्राण्याकडे वाटचाल करतोय की काय? आता हा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या लोकशाहीची स्वातंत्र्यता, समता, बंधुता आणि न्याय ही तत्वे आज शब्दहीन होत चालली आहे. तेच कायदे पारित केले जातात किंवा तेच कायदे रद्द केले जातात जे सरकारच्या फायद्याचे आहेत, जनतेच्या नाही. ज्येष्ठ ब्रिटिश तत्त्वज्ञ जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो, विधिमंडळाचे मुख्य काम कायदे बनवणे नसून जनतेच्या समस्यांवर प्रश्न विचारणे हे आहे. विधिमंडळाला कमकुवत करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित केल्या जात आहे. काहींना खोके देऊन ओके केल्या जात आहे तर काहींना ED आणि CBI द्वारा ब्लॅकमेल केल्या जात आहे. जेव्हा सरकार अनियंत्रित होते तेव्हा न्याय व्यवस्था ही एकमेव आशेचा किरण असते. आज न्याय उशिरा मिळतो म्हणजेच अन्याय पटकन मिळतो. फाईल धुळीत झाकल्या जातात, पुरावे हरविले जातात. उन्हावरे प्रकरणातील आरोपींना जेव्हा जामीन देण्यासाठी न्यायालयात शुद्ध उभं राहतं तेव्हा समजतं न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टे हटविले खरी, पण तिला श्रीमंत आणि सत्ताधारी दिसण्यासाठी पुरावे नष्ट केले जातात, साक्षीदार फिरविले जातात आणि शेवटी निकाल लागतो तेव्हा एकतर आरोपी मेलेला असतो नाहीतर पुरावा भाग सुटलेला असतो. दिल्लीतील 2009ची ऍसिड केस तब्बल 16 वर्ष कोर्टात चालली आणि शेवटी निकाल लागला तेव्हा आरोपी निर्दोष सुटून गेले. न्याय स्वातंत्र्य आहे की सत्तेच्या सावलीत उभा आहे असा भास निर्माण होणारे निर्णय आज न्यायपालिका देत आहे. न्यायाधीश सरकारला खुश ठेवणारे निर्णय देतात का? हा आरोप नाही तर शंका आहे आणि लोकशाहीत शंका निर्माण होणे सर्वात धोकादायक असते. महाभारतातील भीष्माचार्याचा रोल आज न्यायपालिका निभावत आहे. सर्व शक्तिमान असून सुद्धा मौन बाळगत आहे. लोकशाहीची वस्त्रहरण उघड्या डोळ्याने बघत आहे. जनतेची अवस्था आज कोर्ट चित्रपटातील नारायण कांबळे सारखी झाली आहे. निवडणुका घेणे, निवडणुका लढणे किंवा निवडणुका जिंकणे म्हणजे लोकशाही नव्हे. ही टिकते ते प्रश्न विचारणाऱ्या जनतेवर आणि निर्भय प्रसार माध्यमांवर. थॉमस जेफरसन म्हणतो, सरकारशिवाय प्रसार माध्यमे चालतील पण प्रसार माध्यमांशिवाय सरकार नको. आज सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना विविध प्रकरणांमध्ये गुंतवून जेल बंद केला जात आहे. रवीश कुमार आणि निखिल साबळेसारख्या पत्रकारांना चुकून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या उलट सरकारची चाटुगिरी करणाऱ्या आणि विरोधी पक्षकांना बदनाम करणाऱ्या पत्रकारांना विविध प्रकारचे बक्षीस देऊन सन्मानित केल्या जात आहे. जनतेला गदगद हलविण्याची, त्यांच्या जाणीवा, नेणिवा, संवेदना वर्षानुवर्ष चढलेली पुढ भरून काढण्याची आणि जनतेला सत्याचा आरसा दाखविण्याची ताकद फक्त आणि फक्त लेखकांनाच आहे. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा निवड एक शब्द आहे की लोकशाहीला जोपासणारी एक संज्ञा हेच कळेल असे झाले आहे. कारण आजच्या व्यवस्थेवर प्रश्न विचारणारे, व्यवस्थेवर टीका करणारे आणि व्यवस्थेची चुकी शोधणाऱ्या पत्रकारांचा आणि लेखकांचा आवाज आज व्यवस्थेकडूनच दाबल्याचे दिसत आहे. तमिळनाडूतील मधुरामन कादंबरीचे लेखक पेरुमल मुरुगन म्हणतात, आजपासून माझा एक लेखक म्हणून मृत्यू झाला आहे आणि आजपासून पेरुमल मुरुगन एक लेखक म्हणून नव्हे तर एक सामान्य शिक्षक म्हणून जीवन जगेल. परीक्षक महोदय, आज 1979चा सिंहासन चित्रपट प्रत्यक्षात बघायला मिळत आहे. त्यातील पत्रकार, उद्योगपती आणि राजकारणी यांचे साठे लोक आज प्रत्यक्षात दिसत आहेत. पण महोदय, अख्ख्या जगभरात फक्त भारतीय लोकशाहीची वस्त्रावर होते असे नाही. रशियामध्ये निवडणुका होतात पण त्यावेळी विरोधक जेल बंद असतो. अमेरिकेमध्ये पण निवडणुका होतात, निकाल पण लागतो पण तितकाच निकाल तिथल्याच जनतेला मान्य नसतो. चायनामध्ये तर मीडियाला कायम
लोकशाहीचे वस्त्रारण होत असताना न्याय व्यवस्था आणि प्रसार माध्यम हे डगमगतात आहे. तरी जेव्हा जेव्हा लोकशाहीला धोका निर्माण झाला तेव्हा चंतीने तिला सावरले आहे आणि आजही ती त्यासाठी सक्षम आहे. फक्त गरज आहे ती योग्य नेतृत्वाची. म्हणूनच तर कवी नितेश देशमुख म्हणतात, जेव्हा घराघरावर फडकेल लोकशाही तेव्हाच भारताला हसवेल लोकशाही. रंगात बाटलेल्या निर्बुद्ध माणसांनो, आताच एक वारे तडकेल लोकशाही आणि पारायणे करारे ग्रंथात समान घटना मेघदूत मग जराशी उतरेल लोकशाही. धन्यवाद.